नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सुरेश फाउंडेशन मार्फत आजोला बेड कसा बनवतात ते पाहूया. आणि आजोला बेड बनवता वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया. चला तर मग आपण आजोला बेड बनवतात कसा तो आधी पाहूया. अगोदर आपल्याला 4x8चा खड्डा घ्यायचा आहे, ज्याची खोली ही अर्धा फूट असेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वरवळाची माती 3 टोपले आणि 2-3 दिवसाचं जे शेण आहे ते आपल्याला 2-3 दिवसाचं शेण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला 4 इंच पाणी त्याच्यामध्ये भरून त्याच्यावरचा केर कचरा आपल्याला काढून टाकायचा आहे. केर कचरा काढून टाकल्याच्या नंतर जे आपलं चांगल्या क्वालिटीचं आजोला बियाणं आणलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय, दूध उत्पादनामध्ये वाढ होणे आणि फॅट एसएनएफ वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा दुधाला चांगला दर मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होतो. तसेच शेळ्या आणि कोंबड्यांमध्ये मांस उत्पादनासाठी याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. पशुखाद्यामधील जो वाढीव खर्च आहे 20% वाढीव खर्च आपण आजोला कल्चरमुळे आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. आणि ही सर्व आर्थिक फायदा होत असल्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी आजोला कल्चर हे सर्वांनी बनवावं ही विनंती.